रघुनाथ विठ्ठल जवळेकर, गाव माझं सावर्डे, तालुका तासगाव, जो वय 80 वर्षे. गेल्या 30-35 वर्षापासून या नंदादीप दवाखान्याचा माझा संपर्क आहे. 30-35 वर्षापूर्वी सुद्धा माझ्या पत्नीचं या दवाखान्यामध्येच बहिणीचं, भावाचं आणि पत्नीचं ऑपरेशन डोळ्याचं केलेलं होतं. त्यावेळेपासून या दवाखान्यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे. या दवाखान्यात आल्यानंतर अनेक पेशंट घाबरे होतात. त्यांच्या घाबरेपणा दूर करण्यासाठी मला हे थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतंय. डोळ्याचं ऑपरेशन म्हटल्यानंतर चिरफाड होते का, डोळ्याचं इंजेक्शन म्हणजे वेदना होतात का, याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे. आणि म्हणून तुमच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगावंसं वाटतंय. पूर्वी डोळ्याचं ऑपरेशन म्हटल्यानंतर 2 ते 3 दिवस दवाखान्यामध्ये राहावं लागत होतं. आपल्या पेशंटला आणि नातेवाईकांना सुद्धा त्रास होतो. त्याच्यानंतर सुधारणा होत या दवाखान्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सकाळी ऑपरेशन आणि त्या दवाखान्यामध्ये एका बेडवर त्याचं झोपलं जायचं. त्याच्यानंतर नातेवाईक आणि पेशंटला नाश्ता द्यायचा आणि लगेच 5 वाजता घरी सोडतो. म्हणजे पूर्वी 3 दिवस राहावं लागत होतं, ते एका दिवसावर आलं. आता तर काल परवा मी आल्यानंतर माझ्या अनुभवातलाच मी हा प्रसंग सांगतोय. माझं ऑपरेशन डोळ्याचं केल्यानंतर मला संध्याकाळी परत पाठवलं आणि त्यावेळेपासून नंदादीप माझ्या डोळ्याचा हा नंदादीपच आहे असं मला वाटलं. आणि म्हणून लोकांच्या मनामधली भीती दूर करण्यासाठी लोक हे भयभीत झालेले असतात. डोळ्याचं ऑपरेशन, डोळ्यामध्ये इंजेक्शन म्हणजे काय, डोळ्याचं काल परवाचं डोळ्याचं इंजेक्शन म्हणजे मला सुद्धा भीती वाटली होती. आणि पहिल्याही असे डॉक्टरने मला 3 इंजेक्शन करायला सांगितलं होतं. तुमचं वय झालेलं आहे, ते डोळा निकामी होईल, तर तुमच्या डोळ्याचं सौंदर्य, तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य राहावं म्हणून डोळा आपण आहे तसा शाबूत तुमचं आयुष्य असेपर्यंत राहण्यासाठी आपण हा एक उपाय करूया. आणि डॉक्टरने त्याप्रमाणे इंजेक्शन करायची व्यवस्था केली. आता इंजेक्शन केल्यानंतर मला भीती वाटली. डोळ्यामध्ये इंजेक्शन करत असताना इतर डोळ्याच्या पेशंटप्रमाणेच मला सुद्धा ते ड्रेस घालून त्या रूममध्ये नेलं, मला झोपवलं. आता इंजेक्शन करणार मला भीती वाटली. डॉक्टरनी इंजेक्शन केलं, मला थोडीशी वेदना झाली. वेदना झाल्याबरोबर डॉक्टर म्हणले झालं. म्हणजे लहान मुलाला रडत असताना आपल्या आई कशी झालं बरं का अशी आई म्हणते, तसंच हे डॉक्टर मला किंवा कुठल्याही पेशंटला करत असावेत. आणि त्याप्रमाणे पेशंटसुद्धा अगदी त्यावेळेला हसतमुख राहतोय आणि समाधानात असतोय. वेदना कसल्याही होत नाही. डोळ्याचं ऑपरेशन असलं तर वेदना होत नाही. विज्ञान किती पुढे गेले. विज्ञान युगामधल्या डॉक्टरांचा आपण सल्ला घ्यायचा नाही, उपयोग करायचा नाही तर काय करायचं. माझ्या डोळ्याचं इंजेक्शन नको, डोळ्याचं ऑपरेशन नको म्हणून घरात बसायचं का नाही, तसंच मारायचं का. तर ह्या नंदादीपच्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक पेशंटला समाधानच वाटेल अशा पद्धतीची इतर सुद्धा वागणूक मिळते. पेशंट आल्यानंतर फक्त हा केस पेपर तेवढा घेतला जातो आणि नंतर इथले सिस्टर किंवा ब्रदर हाताला धरून ज्या तपासणी केंद्रावर नेऊन पोचवलं जातं. तुम्हाला इकडं तिकडं डॉक्टरला माझा नंबर आला का, माझा नंबर कधी येणार हो, माझ्या मागची माणसं येऊन गेली हो, असं म्हणायचा इथं प्रसंग येत नाही. अगदी व्यवस्थित शांतपणे आणि प्रत्येकाचं बोलणं कसं शांत मंजुळ आहे हे तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथं पहा. आणि इथं पाहिल्यानंतर खरोखर मी म्हणतोय ते खरं का खोटं याचा अनुभव तुम्हाला येईल. आणि या पद्धतीचं लोकांच्या मनात भीती घालवा. आणि अशाच पद्धतीचं सर्वांनी कुणी न भेटा, डोळ्याचं ऑपरेशन असू द्या, डोळ्याचं इंजेक्शन असू द्या, न भेटा बेल धडक तुम्ही या दवाखान्यामध्ये या आणि डोळ्या आजारमुक्त करून जावा.